हाय नमस्कार मित्रांनो, मी तुमचा वावमॅन। तर आज आपण चाललोय नडालला, पंचायतन मंदिर नडाल इथे दर्शन घेण्यासाठी चाललोय। सो आज खूप चांगला दिवस आहे, 1 मे। सो खालापूरच्या जस्ट पुढे गेलो तर तो मंदिर लागतो। एक पनवेलवरून जर तुम्ही आलात तर एक 10-15 किलोमीटरवर आहे। तर आज महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन आहे, तर त्यानिमित्त तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा। मित्रांनो, रस्ता पण खूप छान आहे। तुम्ही पलसप्याला आल्यानंतर तुम्ही पुण्याला जाणारा मार्ग पकडू शकता। माझ्याबरोबर आमचे रुद्र आहे, हा बघा, आणि रेश्मा। मित्रांनो, या रस्त्याला गाडी चालवत असताना खूप छान वाटलं, एकदम गावचं फिलिंग्स येत होतं। ॲक्च्युली गावच आहे ते, पनवेलवरून पुण्याला जाणारा मार्ग ॲक्च्युली गावच आहे आणि झाडे असल्या कारणाने रस्ता पण खूप छान वाटत होता, गाडी चालवायला खूप छान वाटत होतं। मध्येच आम्हाला ज्यूसचं सेंटर लागलं, ऊसाचा ज्यूस तिथं प्यायलो आम्ही आणि खूप मस्त वाटलं ऊसाचा ज्यूस पिऊन। आणि मग आम्ही थोड्या वेळाने निघालो तिथून। तर मित्रांनो, आता आम्ही पंचायतन मंदिरमध्ये एंटर झालो आहे। आता हे समोरून गेट आहे, त्याच्यामधून एंटर झाल्यानंतर हे पंचायतन मंदिर आहे पुढे। सो आता आम्ही पोचतो आहे इथे। हे बघा, आपल्याला लांबूनच दिसतं हे मंदिर आहे पुढे, एकदम डोंगराच्या पायथ्याशी बांधलेलं आहे। पंचायतन नडालचं मंदिर आहे। नडालला ॲक्च्युली एंटर केल्यानंतर लेफ्ट साईडला हे रस्ता जातो, हा आहे पंचायतन मंदिर महाद्वार। सो आता आम्ही पोचलो आहे मित्रांनो महाद्वाराजवळ। इथून आम्ही आता एंटर करणार। या साईडला हे बघा पार्किंग आहे, बाईकची पार्किंग आहे आणि या दुसऱ्या साईडला 4 व्हीलरची पार्किंग आहे। खूप छान पद्धतीने बनवलं आहे पार्किंगसाठी वगैरे। आणि पुढे जर तुम्ही बघायला गेलात तर इथे चप्पल काढण्यासाठी स्टँड आहेत, इथे तुम्ही चप्पल वगैरे काढून जाऊ शकता। सो आता आपण एंटर करूया मंदिरामध्ये आणि चला जाऊया, बघूया कसं मंदिर आहे। खूप छान वाटते बघा, पंचायतन मंदिर 5 मंदिर दिसत आहेत, त्यांचं घुमट दिसतंय, खूप छान वाटतं आतमध्ये। सो चला जाऊया। सो मित्रांनो, आता इथं पहिलं मंदिर लागतं आपल्याला, साईबाबाचं मंदिर आहे। साईबाबा मंदिर खूप छान पद्धतीने बनवलं आहे बघा ना, किती छान वाटते मूर्ती साईबाबांची। दर्शन आम्ही घेतलं साईबाबांचं आणि खूप छान वाटलं, एकदम शांत वाटलं। सो खूपच भारी आहे मंदिर। दुसरं मंदिर आहे मित्रांनो श्री बजरंगांचं हनुमंत मंदिर। हनुमंतांचं मंदिरमध्ये आम्ही दर्शन घेतलं, तिथे खूप छान वाटलं। मंदिर एकदम सोयीस्कर बनवलेले आहेत। आणि हे आहे मित्रांनो नडालेश्वर महादेव मंदिर, शंकराचं मंदिर आहे। हे बघा, आतमध्ये खूपच छान असं बनवलेलं आहे, लोक पण आतमध्ये बसू शकतात आणि छान फील करू शकतात मंदिरमध्ये, खूप छान आहे। पुढे जर तुम्ही बघायला गेलात तर चौथं मंदिर आहे भवानी माता मंदिर। भवानी माता मंदिरमध्ये सेम मंदिर बनवलेत आणि एकदम खूप छान असे मंदिर बनवलेले आहेत। प्रत्येक मंदिरामध्ये बसण्यासाठी जागा आहे, तिथं शांत बसू शकतो आपण, ध्यानस्थ करू शकतो, असं भवानी माताचं मंदिर आहे ते। हे बघा जर, आणि पुढे गणपतीचं मंदिर आहे। मित्रांनो, नडालच्या गणपती मंदिरात तर आलो आहे मी आणि आता आम्ही दर्शन झालं आता जस्ट। आणि खूप छान आहे ते ॲटमॉस्फिअर, वातावरण खूप चांगलं आहे, क्लायमेट खूप छान आहे। पण सकाळी यायला पाहिजे तुम्ही सर्वजण, सकाळी खूप छान असेल, कारण आता ऊन वाढलं आहे भरपूर, तरी पण इथे खूप तसं वाटत नाही, जाणवत नाही ऊन वगैरे, पण खूप छान। हे बघा मंदिर, खूप छान मंदिर वाटते मित्रांनो इथे। आणि ॲक्च्युली जर बघायला गेलं तर पंचायतन मंदिर हे घुमटच खूप छान वाटत आहेत आणि एरिया पण खूप छान आहे मित्रांनो। आणि हे समोर दिसतं ते हॉल आहे, तिथे लग्नाचं वगैरे समारंभ होतात आणि वाटतं भाड्याने वगैरे देत असतील कदाचित। मित्रांनो, खूप छान वाटतं इकडं, एकदम हवा पण मोकळी आहे आणि खूप आसपास डोंगर आहे पूर्ण आणि खूप झाडं वगैरे आहे
आणि या मंदिराच्या मागे अशी सिटिंग अरेंजमेंट आहे बसण्याचं, इकडे बसू शकतो. पण आता दुपार झाले, ॲक्च्युली सकाळी खूप लोक असतात इथे. सो सकाळी आलो असतं तर खूप गर्दी पण भेटली असते आणि जास्तच चांगलं वाटलं असतं. खूप थंड असतो इकडे. आणि आता ऊन आहे, आता ऊन ॲक्च्युली 42 डिग्री आहे. पण छान वाटतं इकडे बसू शकतो आपण. आणि ज्या स्टाईल लावलेल्या आहेत हे स्टाईल एकदम थंड आहेत. उन्हात जरी आपण चालत राहिलो तरी त्या तापत नाही जास्त, एकदम नॉर्मल तापतात. इकडे लग्न वगैरे होतात, लग्नासाठी हॉल वगैरे आहेत. एकदम डोंगर पाहिजे त्याच्यात तुम्ही मागे बघा, इकडं डोंगर आहे पूर्ण. मित्रांनो ही बॉर्डर आहे मंदिराची आणि बॉर्डरच्या मागे बघा राईस लावले, राईस. आता मित्रांनो आता आम्ही मंदिराचा परिसर पूर्ण फिरलो आहे आणि आता निघण्याच्या मार्गाला आहोत आम्ही. हाय नमस्कार मित्रांनो, आता आम्ही पंचायत मंदिरमधून निघालो आहे. खूप छान वाटलं, खूप छान आहे मंदिर. आणि मतलब छोटा आहे, छोटा एरिया आहे पण खूप छान वाटतं तिथे गेल्यावर आणि खूप आम्हाला खूप मस्त वाटतं. तो तुम्ही पण व्हिजिट करू शकता तिथे. आणि जवळपासच आहे आपल्या पनवेलपासून. तिथे समोरच धाबा आहे पाटील वाडा म्हणून, तिथे जेवणार वगैरे आणि मग निघणार. चला बाय बाय.